आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत येथील बाळकृष्ण गॅस एजन्सी समोर आज मंगळवारी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस ग्राहकांची रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी दिसून आली। गॅस सिलेंडर लाईनमध्ये दुसऱ्या ग्राहकांनी गॅस सिलेंडर बाजूला ठेवल्यानं ग्राहकांमध्ये किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले। पुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रशासनानं पोलीस बंदोबस्त ठेवण्याची ज्येष्ठ नागरिक व गॅस ग्राहकांची मागणी आहे। जत इथं मुबलक गॅस सिलेंडर उपलब्ध असतानाही गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस ग्राहक दररोज गर्दी करताना दिसतात। सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच पहाटेपासूनच गॅस सिलेंडरच्या मोकळ्या टाक्या घेऊन ग्राहक रांगा लावताना दिसतात। प्रशासनानं तालुक्यातील घरपोच गॅस सिलेंडर सेवा तात्पुरती बंद ठेवल्यानं तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून गॅस ग्राहक गॅस मिळवण्यासाठी येथील केंद्रावर मोठी गर्दी करतात। दररोज एजन्सीकडून 250 ते 300 एवढ्याच गॅस सिलेंडर टाक्यांचं वितरण होत असल्यानं गॅस एजन्सीकडून जेवढ्या गॅस टाक्या उपलब्ध आहेत तेवढ्याच ग्राहकांना थांबायला सांगून उर्वरित ग्राहकांना परत पाठवण्यात येत असल्यानं गॅस ग्राहकांमध्ये संताप दिसून येत आहे। ज्येष्ठ नागरिक तर या सिलेंडर मिळवण्याच्या प्रक्रियेमुळे वैतागले गेले असून त्यांनी पूर्वीप्रमाणेच गॅस सिलेंडर घरपोच देण्यात यावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅस ग्राहक गरज नसताना जादा गॅस सिलेंडरचा साठा करत असल्यानं गरजवंत गॅस ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळवण्यात अडचणी येत आहेत। गॅस ग्राहकच आपल्याकडील जादा झालेले गॅस सिलेंडर काळा बाजार करणाऱ्या टोळ्यांना देऊन त्यांच्याकडून जादा रक्कम घेत आहेत, तर हे गॅसचा काळा बाजार करणारी टोळीवाले घरगुती गॅस, हॉटेल व्यावसायिक व खानावळी चालकांना 2,500 ते 3,000 रुपयाला घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करतायत। जत शहरातील चायनीज स्टॉल, चहा स्टॉल या ठिकाणी व्यावसायिक सर्रास घरगुती गॅस सिलेंडर वापरत असताना प्रशासनातील पुरवठा विभाग अधिकारी व कर्मचारी गप्प का आहेत? इकडे 4-4 दिवस गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत थांबून गॅस ग्राहकांना गॅस उपलब्ध होत नाही, मात्र दुसरीकडे काळ्या बाजारात 2,500 ते 3,000 रुपयांमध्ये लगेच गॅस सिलेंडर कसा भेटतो, असा संतप्त सवाल गॅस ग्राहक विचारताना दिसतात। या सर्व प्रकाराला जतचे पुरवठा अधिकारी व कर्मचारी हेच जबाबदार असून जत शहरासह तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असतानाही जत पुरवठा अधिकारी यांनी काय कारवाई केली व किती सिलेंडर जप्त केले, असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवनेरी व शिवनगर गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केला आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।